नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आपण स्वामींचे खरे भक्त आहोत का? हा प्रश्न प्रत्येक भक्ताने स्वतःला एकदा तरी विचारावा. भक्ती म्हणजे केवळ स्वामींसमोर प्रार्थना करणे, त्यांची सेवा उपासना करणे असे नाही. वास्तविक भक्ती म्हणजे त्यांच्या शिकवणींचे अनुसरण करणे, त्यांच्या उपदेशांचा जीवनामध्ये उपयोग करणे आणि आपल्या आचरणामध्ये त्या शिकवणींचा प्रभाव दाखवणे. हे काही सोपे नाही, कारण भक्तीचा मार्ग कठीण आणि जीवनातील अनेक अडचणींना तोंड देणारा असतो. मात्र जर तुम्ही स्वामींचे खरे भक्त असाल तर तुमच्या जीवनातील प्रत्येक कृती आणि विचार हे त्यांच्या शिकवणीप्रमाणे असेल. खरी भक्ती ही अंतःकरणातून होते, आपल्या आचरणातून दिसते आणि संकटाच्या काळामध्ये सिद्ध होते. म्हणूनच तुम्ही खरे भक्त आहात का, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायलाच हवा. खरा भक्त म्हणजे जो स्वामींवर संपूर्ण श्रद्धा ठेवतो, जो संकटात असो किंवा सुखात त्याचे नाते स्वामींशी तुटत नाही. खरा भक्त स्वामींकडे केवळ मागणे घेऊन जात नाही, तर स्वामींना प्रेम, समर्पण आणि विश्वासाने शरण जातो. अशा भक्ताचा भाव स्वामी माझे आहेत असा असतो, केवळ स्वामी मला काहीतरी देतील असा नसतो. भक्ती करणे म्हणजे केवळ मागत राहणे नाही. आपण अनेकदा स्वामींकडे केवळ संकटाच्या काळातच जातो. जेव्हा सर्व मार्ग बंद होतात तेव्हा शेवटचा पर्याय म्हणून आपण स्वामींना आठवतो. ही भक्ती नसून गरज आहे. खरी भक्ती ही अडचणीच्या अगोदर, अडचणीमध्ये आणि त्यानंतरही सारखीच असते. ज्या वेळेला स्वामींशी आपले नाते गरजेपुरता नसते, प्रेमाचे असते, समर्पणाचे असते, त्या क्षणी आपण खरे भक्त होतो. खऱ्या भक्ताच्या आयुष्यामध्ये संकटे येतात, पण त्याचा विश्वास कधीच ढळत नाही. त्याचे मन सतत स्वामी माझ्यासोबत आहेत या भावनेने भरलेले असते. त्याला हे माहिती असते की स्वामी मला वाचवतील, माझे संरक्षण करतील, मला मार्ग दाखवतील. जो भक्त या संकटकाळीही शांत राहतो, संयम राखतो, तोच खरा भक्त आहे. आपल्या भक्तीचे आचरण आपल्या जीवनात दिसले पाहिजे. केवळ जपमाळ ओढल्याने, स्वामींचा अभिषेक केल्याने किंवा त्यांचे प्रवचन ऐकून आले की भक्ती झाली असे नाही. खरी भक्ती आपल्या बोलण्यामध्ये, वागण्यात आणि कृतीत उतरली पाहिजे. आपण दुसऱ्यांना मदत करतो का? इतरांशी प्रेमाने वागतो का? क्षमा करतो का? हे सगळे खऱ्या भक्तीचे प्रतिबिंब आहे. संकटामध्ये आपल्या भक्तीचे खरे रूप दिसते. संकटे आली की काही जणांचा स्वामींवरचा विश्वास डळमळीत होतो. ते स्वामींना दोष देतात किंवा स्वामींवरचा विश्वास गमावतात. पण खरा भक्त अशा वेळेला अधिक समर्पणाने स्वामींचे स्मरण करतो आणि संकटातून बाहेर पडण्यासाठी स्वामींकडे प्रार्थना करतो. खरा भक्त नियमितपणे नामस्मरण करतो. तो नामाचा जप फक्त तोंडापुरता नाही, इतरांना दाखवण्यासाठी नाही, तर मनापासून स्वामींसाठी असतो. त्याची प्रार्थना हे मागणीसारखी नसून संवादासारखे असते. स्वामी तुम्हीच सर्व काही आहात, हीच भावना त्याच्या मनामध्ये असते. खरा भक्त स्वतःला कधीच इतरांपेक्षा श्रेष्ठ समजत नाही. तो कधीही तुलना करत नाही. तो नम्र असतो, शांत असतो. त्याला आपली भक्ती दाखवण्याची गरज लागत नाही. त्याच्या चेहऱ्यावरचे समाधान, आत्मिक तेज आणि त्याचे आचरणच इतरांना त्याच्या भक्तीची साक्ष देते. खरा भक्त फक्त स्वामींसमोर नतमस्तक होणारा नसतो, तर स्वामींची शिकवण आपल्या वागणुकीमध्ये उतरवणारा असतो. जो संकटातही डगमगून जात नाही, दुसऱ्यांवर प्रेम करतो, मनामधून स्वच्छ असतो आणि स्वामींच्या शिकवणीप्रमाणे जगतो, तोच खरा स्वामी भक्त असतो. तुम्हीही आज स्वतःला हे प्रश्न विचारा की आपण खरे स्वामी भक्त आहोत का? मी स्वामींशी प्रेमाचे नाते जोडले आहे का? माझी भक्ती फक्त गरजेवर आधारित आहे का? मी संकटामध्येही स्वामींवरची श्रद्धा टिकवतो का? माझ्या वागणुकीमध्ये भक्ती उतरली आहे का? मी दुसऱ्यांना मदत करतो का? जर या सर्व प्रश्नांची उत्तरे होय असतील तर आपण खरे भक्त आहोत असे म्हणता येईल. आपण खरे भक्त आहोत का, हा प्रश्न केवळ शंका म्हणून नाही, तर आत्मपरीक्षणासाठी आहे. खऱ्या भक्तीमध्ये स्पर्धा नाही, दिखावा नाही, अहंकार नाही. खरी भक्ती ही निखळ, निष्कलंक आणि निस्सीम असते. महाराजांच्या चरणाशी जो भक्त अंतःकरणाने जोडतो, नियमाने नामस्मरण करतो, सेवेमध्ये निस्वार्थ भाव ठेवतो, तोच त्यांच्या कृपेस पात्र ठरतो. स्वामींच्या मार्गदर्शनाच्या दिशेने चालताना त्यांचा आदर्श आणि शिकवण आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवणे महत्त्वाचे आहे. जर आपण आपल्या कर्मांमध्ये, विचारांमध्ये आणि कार्यामध्ये स्वामींच्या उपदेशांचे पालन करत असू तर आपली भक्ती खरी आहे. जर तुम्हाला वाटत असेल की आपण भक्तीमध्ये कुठेतरी कमी पडतो आहे, तर आजपासूनच स्वामींची शिकवण आपल्या आचरणात आणण्यास सुरुवात करा. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.